नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत. आपल्या या शंखयात्रेत आपण घेणार आहोत बाप्पांच्या विविध 8 रूपांचं दर्शन. म्हणजेच आपण सुरू करत आहोत आपली अष्टविनायक यात्रा आणि त्यासाठी आपण आलो आहोत मोर गावातील श्री मयुरेश्वर यांच्या चरणी. चला तर मग घेऊया बाप्पाचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. जगात श्री गणेशाची प्रथम स्थापना जिथे झाली ते क्षेत्र म्हणजे मोरगाव. मोरगाव हे लहानसे सुंदर गाव कर्रा नदीच्या तीरावर वसले आहे. मयुरेश्वर गणेशाच्या वास्तव्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गावात शिरताच समोर उंच भिंती असलेले देवालय दिसते. या देवळाभोवती संरक्षणार्थ तट बांधलेला असून त्याची जमिनीपासून उंची सुमारे 50 फूट आहे. 4 कोपऱ्यात मिनारासारखे 4 स्तंभ उभे केले आहेत. मधोमध उत्तर दिशेकडे शिखर उभा दिसतो, जणू दुष्टांपासून रक्षण करणारा. मंदिराच्या बाहेर पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखाना लागतो. नगारखान्याच्या खाली गणपतीकडे तोंड करून आपल्या पुढच्या 2 पायात लाडू धरून बसलेला दगडाचा प्रचंड उंदीर दिसतो. त्याच्या पुढे सुमारे 1 फूट उंच दगडी चौथरा असून त्यावर मोठा नंदी श्री गणेशांकडे तोंड करून उभा आहे. नंदीच्या चौथऱ्यापुढे 10 ते 20 फुटांवर मुख्य देऊळ व त्याचा प्राकार हा दुसऱ्या एका चौथऱ्यावर आहे. हा पहिल्यापासून थोडा उंच आहे. त्याच्यावर सभामंडप व त्याला लागून पूर्वेकडे देवाचे शयिसघर आहे. सभामंडपापुढे दुसरा मंडप आहे. त्याच्या पूर्वेला श्री नग्न भैरवांचे देऊळ आहे. मंदिरात मुख्य देवळाच्या बाजूने ओवऱ्या आहेत. मंदिराच्या पश्चिमेला तरटीचे एक झाड आहे. ते फार जुने असून त्याला येथे कल्पवृक्ष म्हणतात. कृतयुगामध्ये धर्मारी नावाचा एक भयानक राक्षस झाला. तपोबलाने अतुलनीय वरदान प्राप्त केलेल्या या राक्षसाला परास्त करणे श्री विष्णू व शिवशंकरांनाही शक्य नव्हते. त्याच्या प्रभावाने सर्व देवता वनवासी झाल्या. भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती गुप्त रूपांमध्ये श्री क्षेत्र मोरगाव येथे येऊन तपाचरण करू लागले. श्री क्षेत्र मोरगावला असणाऱ्या मध्यमेश्वर नामक स्थानी भगवान शिवशंकरांनी आणि त्याच्याच मागे असणाऱ्या कालिका मंदिर नामक देवी त्रिपुरा सुंदरीच्या स्थानी पार्वतीने धर्मारीच्या नाशासाठी श्री गणेश आराधना केली. एका प्रभाती श्री मयुरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन प्रदक्षिणा करत असताना याच स्थानी भगवान गणेशांनी बालक रूपात दर्शन दिले. श्री गणेश यांच्या या अवतारास कल्पविनायक अवतार असे म्हणतात. या स्थानी असणाऱ्या या वृक्षाला याच कारणाने कल्पवृक्ष असेही म्हणतात. धर्मारी अर्थात धर्माचा म्हणजे शत्रू, त्याच्या निर्दालनाकरता भगवंतांनी धर्मालाच आधार केले. त्यामुळे धर्मरूप असणाऱ्या नंदीवर आरूढ होऊन भगवंतांनी हे युद्ध केले. हा अवतार वृषभ वाहन वृषभध्वज असा होता. आपले अवतार कार्य संपवून भगवान याच कल्पवृक्षाखाली अंतर्धान पावले. त्याच्या खाली बसून श्री मोर्या गोसावी महाराजांनी उग्र तपश्चर्या केली होती व त्यांना इष्टफलाची प्राप्ती झाली होती. येथे येणारे काही साधक याच रीतीने या कल्पवृक्षाच्या आसनाखाली अनुष्ठान करतात व इच्छित फल प्राप्त करून घेतात. तेत्रा युगामध्ये सिंधू दैत्य व कमलासूर दैत्यांनी सूर्याची उग्र तपश्चर्या करून त्रिभुवनावरती राज्य स्थापित केले होते. सर्व देवांना बंदिवासात टाकले होते. तेव्हा पार्वती देवीने प्रत्यक्ष शक्तिमातेने लेखनगिरी पर्वताच्या गुहेमध्ये म्हणजेच लेण्याद्री पर्वतांमध्ये गणेशाची उग्र तपश्चर्या केली. तेथे साक्षात श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी शक्तिमातेला वर दिला. सिंधू दैत्याची सत्ता नष्ट करण्यासाठी कश्यप पत्नी विनीता हिच्यापासून मोराची उत्पत्ती झाली. या मयुरावर आरूढ होऊन श्री गणेशाने सिंधू व कमलासूर दैत्यांचा वध केला. त्यानंतर तेत्रा युगामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पंचदेवांनी ज्या गणेश मूर्तीची स्थापना केली तीच ही श्री मयुरेश्वराची मूर्ती. ही मूर्ती भाविकांना दर्शनासाठी मोरगाव येथे आहे. मोरावर बसून सिंधू दैत्यांचा वध केला म्हणून पंचदेवांनी या गणेशाला श्री मयुरेश्वर असे नाव दिले. भुस्वानंद क्षेत्राची आराध्य देवता भगवान श्री मयुरेश्वर शिव
हरी, रवी, ब्रह्मजनक म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया, सूर्य यांचे निर्माते या स्वरूपामध्ये येथे भगवान श्री मयुरेश्वर मध्यभागी विराजमान आहेत. मोरगावचा श्री मयुरेश्वर हा सर्वांचा जनक आहे. या श्री मयुरेश्वराच्या मूर्तीसंबंधी असे सांगतात की सध्या दिसणारी मूर्ती ही मूळ मूर्ती नव्हे. मूळ मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न यांच्या अणूंची असून दृश्य मूर्तीच्या मागे अदृश्य स्वरूपात आहे. ती प्रथम श्री ब्रह्मदेवांनी स्थापन केली होती, पण सिंधू असुराने तिचा विध्वंस केल्यानंतर श्री ब्रह्मदेवांनी 2 वेळा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. पुढे द्वापार युगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण पांडवांसह या स्थानी आले असताना आगामी काळात येणाऱ्या कलियुगात पंचेश्वरांनी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया आणि सूर्य यांनी मांडलेला हा दिव्य विग्रह सहन करण्या इतकी शक्ती सामान्य माणसाच्या ठायी राहणार नाही याचा विचार करून भगवान श्रीकृष्णाने त्या दिव्य रत्नगर्भ गणेशांवरती प्रथम तांब्याचा पत्रा आजूबाजूने बसवला आणि त्या पत्र्यावरती सध्या दिसत असणारी वालुकामय मूर्ती स्थापन केली. सध्या आपल्याला भगवान शिवकृष्णांनी पांडवांद्वारे स्थापन केलेली ही मूर्ती पाहावयास मिळते. गाभाऱ्यातील श्री मयुरेश्वर गणेशाची मूर्ती नयनरम्य आहे. मुद्गल पुराणात याला 4 हात व 3 डोळे असल्याचे वर्णन आहे. वरच्या 2 हातांपैकी एका हातात पाश व दुसऱ्या हातात अंकुश धारण केला असून खालच्या 2 हातांपैकी उजवा हात गुडघ्यावर ठेवला आहे व डाव्या हातात मोदक धारण केलेला असल्याचे वर्णलेले आहे. प्रत्यक्षात मात्र या वर्णनांप्रमाणे मूर्तींचे दर्शन होत नाही. त्याच्या कपाळावरती तृतीय नेत्र असावा. 2 डोळ्यांच्या जागी रत्न जळवण्यात आले आहेत. भगवान श्री मयुरेश्वराच्या डाव्या हाताला असणाऱ्या शक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर मयुरेश्वराच्या उजव्या हाताला असणाऱ्या शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. या दोन्ही देवता धातूंच्या चलप्रतिमा आहेत. या दोघींच्या समोर त्यांचे लक्ष आणि लाभ नामक चिरंजीव सूक्ष्म रूपात उभे आहेत. पुढ्यात मूषक व मयूर आहेत. येथे विशेषतः मयूर हे वाहन असल्यामुळे येथील श्री गणेशाचे नाव मयुरेश्वर असे प्रसिद्ध आहे. तटाच्या आतल्या चौकाच्या 8 कोपऱ्यात मुद्गल पुराणात वर्णिलेल्या गणेशाच्या 8 प्रतिमा पुढील प्रमाणे: एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण, वक्रतुंड या आहेत. या मूर्त्यांचा उल्लेख श्री मुद्गल पुराणाच्या 8 खंडात केलेला आहे. या 8 विनायकांचे दर्शन घेतल्याने भारतातील अष्टविनायकांचे दर्शन पुण्य प्राप्त होते. त्याशिवाय मंदिरात एकूण 23 मूर्त्या आहेत. त्या पुढील प्रमाणे: श्री शमी देवी, श्री मंदार गणेश, श्री दुर्वा देवी, श्री शुक्ल चतुर्थी देवी, श्री भृशुंडी, श्री कृष्ण चतुर्थी देवी, श्रीमन महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज, श्री पूर्वद्वार गणेश, श्री भगवान विष्णू, श्री देवी लक्ष्मी, श्री दक्षिण द्वार गणेश, श्री भगवान शंकर, श्री देवी पार्वती, श्री पश्चिमेद्वार गणेश, श्री आदिशक्ती जगदंबा, श्री मदन, श्री रती देवी, श्री उत्तरद्वार गणेश, श्री भगवान सूर्य, श्री वराह, श्री महिदेवी, श्री मोद गणेश, श्री प्रमोद गणेश. या व्यतिरिक्त श्री मयुरेश्वर मंदिरात शमी वृक्षांच्या मागे जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय स्थापित श्री रक्मिणी पांडुरंग आणि श्री मयुरेश्वराच्या मागील भागात असणारे श्री राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री हनुमंत आहे. आपल्या अखंड प्रवासाच्या दरम्यान श्री समर्थ रामदास स्वामी श्री क्षेत्र मोरगावला येऊन पोहोचले. येथे श्री मयुरेश्वरासमोर उभे राहिल्यानंतर त्यांनी जोरात जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी दिली. त्यावेळी तेथे महासाधू मोर्या गोसावी महाराज यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव होते. श्री चिंतामणी महाराजांनी श्री समर्थांना विनंती केली की मोर्यासमोर मोर्याची आरोळी असावी. ज्या कोणत्या देवतेच्या मंदिरात आपण असू त्या देवतेचेच जयघोष करायला हवा. मात्र श्री समर्थांनी ते न ऐकता वारंवार जय जय रघुवीर समर्थ हाच नारा दिला आणि एक चमत्कार घडला. अचानक श्री समर्थांच्या डोळ्यात अंधारी आली. हे अजबच संकट आलेले पाहून श्री समर्थ श्री गणेशांना शरण गेले.
या संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी मयुरेश्वराची करुणा हाकली. आर्तपणे त्यांनी जी साथ घातली तीच आपण नेहमी सुखकर्ता दुःखहर्ता या आरती रूपात म्हणत असतो. सुखकर्ता दुःखहर्ता ही समर्थ रामदास स्वामी निर्मित आरती याच स्थानी या निमित्ताने निर्माण झाली. श्री समर्थांच्या आगमनांचा साक्षीदार म्हणून जसा हनुमंतराय येथे स्थापित आहे, त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या आगमनाचे साक्षीदार म्हणून शमी वृक्षाच्या मागे श्री रुक्मिणी पांडुरंग येथे विराजमान आहेत. तर भक्तगणो, आता जाणून घेऊया श्री मयुरेश्वर या मंदिराची माहिती इकडच्या गुरुजींकडे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपले नाव सांगा. मी कौस्तुभ विद्याधर वाघ, अच्छा श्री क्षेत्र मोरगाव येथील माध्यमकाल पुजारी, अच्छा तसंच ग्रामस्थांचं इथलं ग्रामजोशी. हे इथलं मी मंदिरातल्या रोजच्या धार्मिक कार्यामध्ये रुजू असतो, श्रींच्या सेवेमध्ये रुजू आहे. अच्छा. गुरुजी, बाप्पाची स्थापना इथे कशी झाली आणि हे अ, मयुरेश्वर नाव कसं पडलं तर याबद्दलची माहिती. स्थापना हे म्हणता येणार नाही, कारण आपल्या जी काही पृथ्वीवरील गणपतीची जी काही क्षेत्र आहेत, त्या सर्व क्षेत्रांमधलं हे मुख्य, आद्य आणि अनादिसिद्ध असं क्षेत्र आहे. हे या क्षेत्राची स्थापना किंवा या गणेशांची जर आपण मूळ ह्याचा जर विचार केला तर ज्यावेळेस आपल्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, त्यावेळेस सृष्टीवरती एक ओंकाराचं दिव्य तेज ज्या ठिकाणी प्रकट झालं ती ही जागा आहे. आणि या तेजामधून ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य या पंचदेवांची उत्पत्ती झाली. आणि त्यांनी आपलं कार्य काय ह्या कुतूहलापोटी या दिव्य तेजापुढे तपश्चर्या केली. आणि त्यांना त्या तपश्चर्ये अंती जे काही गणेशाचं आकार उकार मकार असं ओंकार रूपी जे काही दर्शन झालं, त्यानुसार त्यांनी पृथ्वीवरील मूर्ती स्थापित गणेशाची म्हणजे त्या ओंकार रूपाला जे काही मूर्त रूप दिलं ती जागा आहे. म्हणून यांना ज्येष्ठराजम ब्रह्मणाम ब्रह्मणस्पती म्हणजेच सर्वांचा अधिपती असं म्हणण्यात येतं. आणि गुरुजी, आपल्या या मंदिराची दिनचर्या काय आहे? मंदिर आपलं सकाळी 5 वाजता उघडतं, रात्री 10:30 बंद होतं. मंदिरामध्ये रोज 4 वेळा पूजा असते. 3 वेळेला मयुरेश्वर चरणी नैवेद्य चालवला जातो आणि 2 वेळेला मंगल आरती असते. सकाळी 7 वाजता आणि दुपारी 11:30 वाजता या 2 पूजा या समंत्रक अभिषेक पूर्वक असतात. इतर 2 पूजा देवाला जे काही पोशाख असतात त्याचा केला जातो. असं रोजची दिनचर्या आहे. आणि गुरुजी, कुठले वार्षिक धार्मिक सण जे आपण साजरे केले जातात? माघ शुद्ध प्रतिपदाचे पंचमी आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदाचे पंचमी, गणेश चतुर्थी, गणेश जन्म असे 2 मुख्य उत्सव इथे असतात. या उत्सव कालखंडामध्ये मंदिरात आलेल्या सर्व भक्तगणांना श्रींच्या चरणी जाऊन जवळ जाऊन दर्शन घेता येतं. म्हणजे याच कालावधीमध्ये फक्त मुक्तद्वार दर्शन असतं. हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. नंतर रोज संध्याकाळी मंदिरामध्ये पालखी उत्सव असतो, आरती होते. त्यानंतर या ठिकाणी दसरा विजयादशमी हा एक खूप मोठा या ठिकाणचा सण असतो की श्रींची पालखी सीमोल्लंघन करते, म्हणजे संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा असते. सर्व ग्रामस्थ देवाच्या समोर आतिषबाजी, स्वतः बनवलेल्या भुईदळे असे उडवून श्रींची सेवा करतात. हे खूप मोठा सण होतो त्यावेळेस. आणि गुरुजी, बाप्पांसोबतच इतर कुठली देवता मंदिरातलं आता जर आपण या मंदिराचा जर थोडक्यात जर उहापोह केला तर हे मंदिर हे मुद्गल पुराणामधल्या 6व्या खंडामध्ये त्या आधारावरती या मंदिराची स्थापना. या क्षेत्रामध्ये यायचं की एक जी देवता आहे त्या देवतेच्या आज्ञेनुसार आहे. त्या देवतेला म्हणतात क्षेत्रपाल नग्नभैरव. म्हणजे आपण जसं काशीला जाऊन कालभैरवाचं दर्शन घेतं तसं या मंदिरामध्ये नग्नभैरवाचं दर्शन आहे. समोरचं सभामंडप आहे, तिथं
त्यांचं दर्शन घेऊन मग श्रींचं दर्शन घ्यायचं आहे. अच्छा. याचं मूळ स्थान इथून 2 किलोमीटर वरती आहे आणि मंदिरा या ज्या ज्या काही देवता आहेत या मुद्गल पुराणातील 6व्या खंडाप्रमाणे ज्या या पूर्ण मंदिराच्या आपल्या किंवा या क्षेत्राच्या बाजूनी 4 द्वार देवता आहेत. प्रत्येक द्वाराचं दर्शन घेत असताना पूर्वद्वार धर्ममंडप, दक्षिणद्वार अर्थमंडप, पश्चिमद्वार काममंडप आणि उत्तरद्वार मोक्ष मंडप अशा 4 मंडपातील त्या देवता आहेत आणि त्या देवतांची प्रतिकृती म्हणा किंवा त्यांचे मूळ स्थान इथून त्या दिशेला आहेत, पण मंदिरामध्ये पण त्यांची स्थानं आहेत. तसंच मुद्गल पुराणामध्ये जे 8 हे खंड आहेत त्या अष्टविनायकांची स्थानं आहेत. नंतर कृष्ण चतुर्दशी, शुक्ल चतुर्दशींची स्थान आहेत. मंदिरामध्ये ज्या आता उजव्या आपण प्रदक्षिणा मारतो त्यावेळेस कल्पवृक्ष आहे की ज्या ठिकाणी मोरया गोसाव्यांना मोरयांनी दर्शन दिलं ते स्थान आहे. त्यानंतर मंदिरामध्ये जर तुम्ही बघितलं तर श्रींचं वाहन मूषकराज, पण इथं नंदी बघायला मिळतो. तर भक्तांना सर्व प्रश्न पडतो की नंदी कशासाठी आहे. हा नंदी धर्माचं प्रतीक आहे आणि इथून जवळच एक 22 किलोमीटर वरती फुलेश्वर नामक शिवांचं स्थान आहे की त्या ठिकाणी हा नंदी खूप कालखंडापूर्वी बसवण्यासाठी घेऊन जात असताना नंदीची गाडी या मंदिराच्या परिसरात मोडली, परंतु खूप यश झाले, प्रयत्न केले गेले परंतु यश आलं नाही. नंदीने श्रींची उपासना केली आणि त्या भक्ताच्या स्वप्नात जाऊन सांगितलं मला इथंच राहायचंय, म्हणून आधी नंदी आहे आणि पायऱ्या उतरल्यानंतर मग तेवढाच मोठा मूषक आहे. एवढा मोठा मूषक कोणत्याही गणेशाच्या क्षेत्रामध्ये नाहीये. तुम्ही अष्टविनायकातील सर्व गणेशांच्या मंदिरांचा जर विचार केला तर हे अष्टविनायकातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. आपण जी सुखकर्ता दुःखहर्ता आरती करतो ती समर्थ रामदास स्वामींनी यांच्या समोर रचलेली आहे आणि दास रामाचा वाटपा ही सदना असं म्हणलं असताना त्यांना मोरयांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. असं इथलं क्षेत्रातलं एक थोडक्यात वैशिष्ट्य आहे. आलेले सर्व भाविक मनापासून जेव्हा श्रींच्या चरणी आपली मनोकामना मागतात त्यावेळेस श्री त्यांची मनोकामना नक्की पूर्ण करतात, अशी इथली महती आहे. बरोबर. धन्यवाद गुरुजी आम्हाला ही उपयुक्त माहिती दिल्याबद्दल. मोरया मोरया. मोरया. तर मित्रांनो, शंख यात्रेत आपण सुरू करत आहोत अष्टविनायक यात्रा आणि त्यासाठी आज आपण प्रथम दर्शन घेतलं श्री मयुरेश्वराचं. आजची ही आपली यात्रा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग सुरू करूया आपल्या या अष्टविनायक यात्रेला आणि जाऊया पुढच्या बाप्पांकडे. तोपर्यंत शंख यात्रा शंखनादातून दिव्यतेकडे.